नमस्कार मित्रहो, सगळ्यांनाच नवीन वर्षाचा गुगल पेचा एक मॅसेज आलेला आहे. प्रथमतः तो मॅसेज आपल्याला ओरिजिनल गुगल पेकडूनच आला आहे का हे बघण्यासाठी @google.com लास्टला आहे का हे पाहून घेणं महत्त्वाचं आहे. आणि इथं दिसायलं आहे की @google.com वरून आलेला आहे. तर हा सर्व मॅसेज जो आहे तो इंग्लिशमध्ये आहे आणि आपण मुळात मराठी माणसं, त्यामध्ये सुद्धा आपल्याला 3री-4थीला इंग्लिश आलेली आहे. त्यामुळे एवढे काही इंग्लिश आपल्या सगळ्यांचं चांगलं असेल असं नाही, किंवा असेलसुद्धा. ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांच्याविषयी थोडीशी माफीच मागतो. आणि जे माझ्यासारखे मराठीवाले आहेत त्यांच्यासाठी हे गुगल पेचा मॅसेज काय म्हणत आहे ते मी सोप्या भाषेत मराठीत करून देण्याचा प्रयत्न करत आहे. चला, प्रथमतः हे सगळं सिलेक्ट करून घेऊ. ओके, शेअर करायचं आणि ट्रान्सलेट बटनवर क्लिक करायचं. ट्रान्सलेट फ्रॉम इंग्लिश वर मराठी झाले, त्याला इंग्लिश करून घ्या आणि इथं मराठी. आता समजून घ्या काय म्हणाले गुगल पे, की तुम्हाला 2026 हे वर्ष खूप शुभेच्छा. तुम्हाला माहीत आहेच की आम्ही गुगल पेचा अनुभव सुधारण्यासाठी सतत मार्ग शोधत असतो. हा ईमेल आमच्या वार्षिक धोरणाच्या अटींची आठवण करून देतो, जे तुम्ही ॲपशी कसा संवाद साधता आणि तुमच्या गोपनीयतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी कोणते संरक्षण आहे हे स्पष्ट करण्यास मदत करतात. या अटी महत्त्वाच्या आहेत कारण त्या तुम्हाला आमच्या सेवा वापरताना गुगल पेकडून काय अपेक्षा करावी आणि आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा करतो हे समजून घेणे सोपे करतील. लागू कायद्यानुसार आवश्यकतेनुसार आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की गुगल इंडिया डिजिटल सर्व्हिस लिमिटेडद्वारे चालवल्या जाणाऱ्या गुगल पे ॲपचा तुमचा प्रवेश आणि वापर यामध्ये 3 गोष्टी दिलेल्या आहेत. एक, गुगल पे ग्राहकांसाठी अटी आहेत आणि गुगल पेचं ग्राहकांविषयी जे धोरण आहे ते एक आहे, आणि गुगल पेची गोपनीयता. तर सगळं सुरळीत अनुभवासाठी या अटींचा आदर करणे म्हणजे हे आपण काय काय दिलेले आहेत अटी हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे, असं गुगल पे सांगत आहे. स्पष्टीकरणाची आवश्यकता असल्यास आम्हाला मदत करण्यास आनंद होईल. गुगल पेचा वापर आणि प्रवेश चालू ठेवण्यासाठी कृपया या अटींचे पालन करा. आणि अटी आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याने चेतावणी किंवा पुढील कारवाई होऊ शकते, ज्यामध्ये ॲपचा प्रवेश बंद करणे समाविष्ट आहे, जे आम्ही टाळण्याची आशा करतो. तुमचा विश्वास आणि समाधान आमच्यासाठी सर्व काही आहे. आम्हाला आशा आहे की तुम्ही सुरक्षित आणि उपयुक्त गुगल पे अनुभवाचा अनुभव घेत राहाल. विनम्र गुगल पे टीम. अशा पद्धतीचा हा एक मॅसेज आहे. आणि या मॅसेजमध्ये सरळ गुगल पेने सांगितलं आहे की या 3 प्रकारच्या अटी आहेत. तुम्ही त्या 3 प्रकारच्या अटी पाहून घ्या. आणि जर समजत नसेल, क्लिक केल्यानंतर अजून इंग्लिश येत असेल तर माझ्यासारखं गुगल ट्रान्सलेटर वापरा. सिलेक्ट ऑल करा, शेअर करा आणि गुगल ट्रान्सलेटरमध्ये जाऊन स्वतः मराठीमध्ये काय होत आहे काय नाही याचा तुम्ही स्वतः वाचून अभ्यास करा. कारण हे जे मी बनवत आहे ते सगळ्यांना हुशार करण्यासाठीच बनवत आहे. म्हणजे पुढं चालून सगळे अशा पद्धतीमध्ये गुगल ट्रान्सलेटरचा वापर करून कोणताही मॅसेज येऊ, कोणताही काही येऊ, ते आपण स्वतः करून घेतील यासाठी मी हे टाकत आहे. तर इथे सरळ सांगितलं आहे या 3 अटी आहेत. यांचा तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शक तत्त्वांचं यांच्यामधलं उल्लंघन केलं तर तुमची गुगल पे बंद होऊ शकते, असं सरळ इथं सांगितलं आहे. त्यामुळे या 3ही अटी तेवढ्या काही अशा विशेष जाचक काही नाहीत, पण जे काही आहेत ते पाहून घ्या आणि या अटींचा आपण अवलंब करा. अशा पद्धतीचा हा मॅसेज आहे. धन्यवाद.